Friends, this video is made for Maharashtra State Board students. Welcome to my YouTube channel, that is DJK. Friends, in this video we are going to deal with a fantastic story, The Boy Who Broke the Bank, written by Ruskin Bond. Let's see the brief introduction about Ruskin Bond. Ruskin Bond, 1934, is an Indian author of British descent. रस्किन बॉन्ड यांचा जन्म 1934 ला झालेला आहे. हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. He lives with the adopted family and landlord in Mysore. मैसूर मधल्या एका कुटुंबाने यांना दत्तक घेतलेला आहे. त्यांच्यासोबत ते तिथे मैसूरमध्ये राहतात. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. भारतातील बाल साहित्याच्या विकासामध्ये त्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे. He got the Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehru. या पुस्तकासाठी त्यांना 1992 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. He was awarded Padma-Shri and Padma-Bhushan respectively in 1999, 2014. 1999 ला त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला, तर 2014 ला त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. अशा या महान लेखकाने ही स्टोरी लिहिलेली आहे. स्टोरी म्हणण्यापेक्षा हे र्युमर आहे. काय आहे र्युमर? जसं चिटचाट सेक्शन मध्ये आपण पाहिलं की र्युमरच्या बाबतीमध्ये एक स्टेटमेंट आपल्या समोर दिलेलं होतं आणि त्याचा मराठी अर्थ असा होता की सत्य चप्पल घालेपर्यंत असत्य हे गावभर फिंडून जगभर फिरून आलेलं असतं. बिफोर वी गो थ्रू द स्टोरी, लेट्स सी द कॅरेक्टर्स ऑफ द स्टोरी. नथू द स्वीपर बॉय, सेठ गोविंदराम ओनर ऑफ द बँक, सीताराम वॉशरमॅन्स सन, मिसेस श्रीवास्तव, मिसेस भूषण, कमल किशोर फोटोग्राफी शॉप ओनर, दीपचंद बार्बर अँड गणपत बेकर. अशी महत्वाची कॅरेक्टर्स या स्टोरीमध्ये आहेत. नाउ लेट्स बिगिन विथ द स्टोरी. द बॉय हू ब्रोक द बँक. नथू grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank owned by the सेठ गोविंदराम. सेठ गोविंदरामाच्या मालकीच्या बँकेमध्ये हा मुलगा कामाला असतो आणि ही बँक पीपल नगर असं गावाचं नाव आहे. त्या गावामध्ये ही बँक आहे आणि याच्या पायऱ्या झाडताना नथू स्वतःवरच चिडलेला होता. ग्रम्बल्ड असा वर्ड आहे, त्याचा इंग्लिश मिनिंग दिलेला आहे. मी मराठीतलं सांगतो, चिडणे किंवा कुरकुरणे. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली अँड द डस्ट आफ्टर रसिंग इन अ क्लाउड अबोव्ह हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. हा मुलगा चिडलेल्या अवस्थेमध्ये होता आणि मग तो हातातला त्याचा जो लहानसा झाडू आहे त्यांनी निष्काळजीपणाने आणि घाईघाईने त्या पायऱ्या कशा तरी झाडून घ्यायच्या या उद्देशाने तो झाडत होता. आणि ते झाडत असताना ती जी धूळ आहे ती त्याच्या डोक्यापर्यंत हवेत उडत होती आणि उडून पुन्हा ती काय व्हायची, पायऱ्यावरच येऊन पडत होती. अशा पद्धतीने याचं झाडण्याचं काम चालू होतं कारण तो चिडलेल्या अवस्थेमध्ये. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. आणि त्याच्या हातामधली जी सुपली आहे ती सुपली त्या डस्टबिनवर तो काय करायचा, जोरजोरात आदळत होता. त्या क्षणी सीताराम द वॉशरमॅन सन पास्ड बाय. तिथून एक धोबीचा मुलगा आहे ज्याचं नाव आहे सेकंड कॅरेक्टर सीताराम. हा तिथून चाललेला असतो. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम कुठं चाललेला असतो की त्याचे जे प्रेस केलेले, त्याच्या वडिलांनी जे प्रेस केलेले कपडे आहेत, इस्त्री केलेले जे कपडे आहेत, तो वाटण्यासाठी तो निघालेला. ही हॅड बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. आणि त्या कपड्याचं गठुडं, इस्त्री केलेल्या कपड्याचं गठुडं तो डोक्यावर घेऊन चाललेला. आणि तो या नथूला म्हणतो, डोंट रेज सच डस्ट. अशी धूळ उडू नको. ही कॉल्ड आउट टू नथू, आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. महिन्याचे ₹2 तुला एक्स्ट्रा वाढवून देण्यामुळेचा नकार त्यांनी दिलेला आहे, म्हणून तू अशा पद्धतीने झाडतोय, परंतु अशी धूळ तू अशी उडू नको. आणि हे खरंय ना की त्यांनी नकार दिलाय तुला ₹2 वाढवून देण्याचा. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेन द स्वीपर बॉय. तो झाडणारा जो मुलगा आहे नथू, तो काय म्हणतो की मला या विषयावर बोलायचं नाहीये, अशी तक्रार तो
सीतारामकर करतो. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. मला माझं अद्याप मागचंच वेतन मिळालेलं नाही. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ, आणि ही या दुसऱ्या महिन्याची 20 तारीख आहे. हु वुड थिंक अ बँक होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी. कुणी असा विचार करेल का की या गरीब माणसाची एवढ्या मोठ्या बँकेने पगार थकवला आहे. ॲज सून ॲज आय गेट माय मनी, जसा माझा पगार होईल, माझे पैसे मिळतील, आय एम ऑफ. मी ही नोकरी सोडून देणार आहे. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. मला पुढचा एक आठवडा सुद्धा इथं काम करण्याची इच्छा नाही. अँड नथू बँगड द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. आणि मग पुन्हा त्याच्या हातातली सुपली तो बऱ्याच वेळेस त्या डस्टबिनवर आदळतो. जस्ट टू इम्फसाइज हिज पॉइंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. ते आदळण्याच्या पाठीमागचं त्याचं कारण असतं की तो जो मुद्दा तो बोलतो आहे त्याच्यावर त्याला जोर द्यायचा आहे आणि स्वतः मधला कॉन्फिडन्स त्याला दाखवायचा की मी आता पैसे मिळाले की नोकरी सोडणार आहे. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. मग सीताराम म्हणतो की ठीक आहे, मी तुला शुभेच्छा देतो. तू लवकरच या कटकटीतून, या बँकेच्या कामातून तू काय हो, मोकळा हो. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट यू. आणि मी पण काय करतो की तुला सूट होणारी एखादी नोकरी बाहेर कुठे मिळते का हे शोधतो. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड. आणि तो डोक्यावर त्याचे ओझे जे खांद्यावर घेतलेले आहे ते डोक्यावर घेतो. कपाळ त्याचं दिसणार नाही, डोळ्यापर्यंत असं झाकलेलं गाठोडं घेऊन तो काय करतो, कसं बसं सावरत तिथून निघतो. ऍट द फोर्थ होम ही व्हिजिटेड. जिथे त्याला कपडे द्यायचे असते त्या चौथ्या घरी तो जातो. सीताराम हिअर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट सी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. आणि त्या घरी गेल्यानंतर आतमध्ये त्या घराची जी मालकीन आहे तिचा आवाज तो ऐकतो आणि ती असं म्हणत असते की तिला एखाद्या झाडणाऱ्या मुलाची, घर झाडणाऱ्या किंवा साफसफाई करणाऱ्या मुलाची गरज आहे. टाइंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर वर्क. आणि मग कपडे देतो आणि स्वतःचं उरलेल्या कपड्याचं गाठोडं बांधत तो आतमध्ये त्या ओनरला, त्या घराच्या मालकिनीला म्हणतो की मी अशा मुलाला ओळख की जो कामाच्या शोधात आहे आणि तो चांगलं झाडण्याचं काम, इथं तुमची साफसफाई, स्वच्छता करण्याचं काम करू शकतो. ही कॅन स्टार्ट फ्रॉम द नेक्स्ट मंथ. आणि पुढच्या 1 तारखेपासूनच तो येऊ शकतो तुमच्याकडं. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ. आत्ता सध्या तो बँकेत कामाला आहे. बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे. आणि ते सध्या त्याचा पगार त्याला देत नाहीत. अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आणि म्हणून त्याला काय करायचंय, बँक त्याला पगार देत नाहीये, म्हणून त्याला काय करायचंय, ती नोकरी सोडायची आहे. इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. खरंय का हे, असं का, त्याला सोडायची का नोकरी. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. मग त्याला असं सांग, उद्या ये आणि मला भेट. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. आणि हे शब्द ऐकल्यानंतर, उद्या येऊन त्याला मला भेटायचं सांग, असं ऐकल्यानंतर सीतारामला खूप आनंद होतो. कारण सीतारामनी या श्रीवास्तव मॅडमची सर्व्हिस पण दिलेली आहे आणि मित्राची मदत पण केलेली आहे. असा आनंद, दुहेरी आनंद त्याला होतो. होजिटेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे. कसं बसं गाठोडा डोक्यावर वरी उंच हाताने उचलतो आणि डोक्यावर ठेवून तो तिथून निघतो. मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. हा सीताराम तिथून गेल्यानंतर मिसेस श्रीवास्तवला काही शॉपिंग करण्यासाठी बाहेर जायचं असतं. सी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. तिच्या घरात जे लहान बाळ आहे त्या बाळाला सांभाळण्यासाठी जी आया काम करते तिला ती काही इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना देते. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि घराच्या बाहेर निघताना पुन्हा ती त्याच्या घरामध्ये जी स्वयंपाकाला बाई आहे किंवा जो आचारी आहे त्याला ती सूचना देते की बिलकुल दुपारच्या जेवणाला, म्हणजे मध्यान्ह भोजनाला बिलकुल वेळ करू नको. देन सी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप्स. आणि मग नित्याच्या ज्या खरेदीसाठी युजल जी सवयीची जी खरेदी आहे, जे कपड्याच्या दुकानामधून जाऊन ती खरेदी करत असते, अशा खरेदी करण्यासाठी ती मिसेस श्रीवास्तव घराच्या बाहेर पडते. अ लार्ज शेडी टॅम्ब्राईन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. बाजाराच्या एका बाजूला
प्रचंड मोठं असं डेरेदार चिंचेचं झाड आहे, जसं इथं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. आणि त्या झाडाखालीच त्यांची मैत्रीण मिसेस श्रीवास्तव यांची मैत्रीण मिसेस भूषण त्या झाडाखाली सावलीत थांबलेली असते, कारण खूप प्रचंड ऊन तिथं असतं. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरशिफ. आणि मोठा जो रुमाल मिसेस भूषणच्या हातात असतो, त्या रुमालाने त्या काय करत असतात, हवा घेत असतात. सी कंप्लेंड ऑफ द समर. आणि ते उन्हाळ्याविषयी, जो उन्हाळा आहे, जे ऊन आहे, याच्याविषयी त्या तक्रार करत असतात. विच सी अफर्म वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पिपलनगर. आणि ती असा दावा करते की पिपलनगरच्या इतिहासामधले या वर्षीचा उन्हाळा हा सगळ्यात कडक उन्हाळा आहे. देन सी शोड मिसेस श्रीवास्तवा अ सॅम्पल ऑफ द क्लोथ सी वॉज गोइंग टू बाय. आणि मग ती मिसेस श्रीवास्तवला तिच्याजवळ असणाऱ्या कपड्याचं सॅम्पल दाखवते, जे की ती विकत घ्यायला चाललेली असते. अँड फॉर 5 minutes दे डिस्कस्ड इट्स शेड, टेक्स्चर अँड डिझाईन. आणि पुढचे 5 मिनिटं ते त्या कपड्याच्या टेक्स्चर कसं आहे, तिचं डिझाईन कसं आहे, तिचा कलर कसा आहे, या सगळ्याविषयी, त्याचा शेड कसा आहे, याच्याविषयी त्या दोघी जणी चर्चा करतात. हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक, हा सगळा विषय झाल्यानंतर मिसेस श्रीवास्तवा सेड, मिसेस श्रीवास्तवा मिसेस भूषणला म्हणते, डू यू नो माय डिअर दॅट सेट गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. तुला माहित आहे का की ते गोविंदराम, सेठ गोविंदराम हे आहेत ना, त्यांच्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा देऊ शकत नाही. ओनली धिस मॉर्निंग आय हिअर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. मी आज सकाळीच त्यांच्या स्वीपर कडून ही गोष्ट ऐकली. हु हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. वेजेस म्हणजे पगार. महिना उलटून गेला, 2 महिने होत आले तरी त्यांच्या झाडणाऱ्या मुलाला सुद्धा पगार दिलेला नाही. शॉकिंग, धक्कादायक गोष्ट सांगितली. रिमार्क मिसेस भूषण, इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. जर ते त्यांच्या झाडूवाल्या मुलाला पगार देऊ शकत नाहीत, याचा अर्थ ते दिवाळखोरीत आहेत. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. त्यालाच भेटत नसतील तर इतर लोकांना सुद्धा ते पगार देत नसतील. आणि एवढं संभाषण होऊन, म्हणजे बघा र्युमर कसं पसरत आहे. सी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टर्मराईट ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. आणि मग भूषण मॅडम तिथून निघतात आणि त्यांच्या नवऱ्याचा शोध ते घ्यायला सुरुवात करतात. हु वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप. कमल किशोर नावाचा एक कॅरेक्टर आहे, त्याचं एक फोटोग्राफी शॉप आहे. त्याच्या फोटोग्राफी शॉपमध्ये त्याच्या समोर हे दोघं जण, कमल किशोर आणि ह्या मिसेस भूषणचे मालक म्हणजे मिस्टर भूषण बसलेले असतात. टॉकिंग विथ द ओनर, फोटोग्राफी शॉपच्या मालकासोबत ते बोलत बसलेले असतात. सो देअर यू आर, तुम्ही इथं बसलायत, क्राईड मिसेस भूषण. रागाने ती त्याच्यावर ओरडते, तुम्ही इथं बसलायत का? आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट अन आवर. 1 घंटा झालं मी तुम्हाला शोधते. वेअर डिड यू डिसअपिअर्ड, कुठं गायब झाले होते? नो वेअर रिप्लाइड मिस्टर भूषण. बारीक आवाजात मिस्टर भूषण म्हणतात की नाही, कुठेच नाही. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप, कुठं काही विसरलंय का तुझं? आय माइट हॅव फाउंड यू बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लॉवर गार्डन. फुलाच्या गार्डनमध्ये मधमाशी फिरत असते, तसं तू ह्या दुकानातून त्या दुकानात फिरत असते. म्हणून मी काय केलं, इथं कमल किशोरच्या फोटोग्राफी शॉपच्या समोर येऊन बसलो आहे. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, वीज कुरकुर करू नका. द हीट इज ट्राईंग इनफ. वरून आधीच गरमी आहे भयानक. आय डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग टू पिपलनगर. काय या पिपलनगरमध्ये घडतंय मला कळायला तयार नाहीये, कळायला मार्ग नाहीये. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. ती बँक सुद्धा दिवाळखोरीत निघालीये. काहीही संबंध नाहीये. मिस्टर भूषण यांना शोधण्यासाठी आली. भूषण काही म्हणू नाहीत म्हणून यांनी, मिसेस भूषणनी सांगितलं की बँक इज अबाउट टू गो बँकरप्ट, दिवाळखोरीत निघाली. व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर. कमल किशोर म्हणतो काय? सिटिंग अप सडनली, खाली बसलेला तो अचानक उभारतो. विच बँक, कोणची बँक? वाय द पिपलनगर बँक ऑफ कोर्स. कोणची म्हणजे? पिपलनगर बँकच. आय हिअर दॅट दे हॅव स्टॉप पेइंग एम्प्लॉईज. मी असं ऐकलंय की त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी पगार देणं बंद केलंय. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिसेस
मिस्टर किशोर आता म्हणू नका की तुमचं सुद्धा तिथं अकाउंट आहे. नो, बट माय नेबर हॅज, पण माझ्या शेजाऱ्याचं आहे. ही एक्सक्लेम्ड अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. त्याच्या बाजूला असलेल्या पार्टिशन मधून त्याच्या बार्बरचं शॉप आहे, त्या बार्बरच्या शॉपवाल्याला तो म्हणतो, ऐकलं का दीपचंद, असं त्याचं नाव आहे, दीपचंद, हॅव यू हिअर द लेटेस्ट, ताजी खबर ऐकली का, ताजी बातमी ऐकली का, द पीपल नगर बँक इज अबाउट गो कोलॅप्स. आणि ही पीपल नगर बँक जी आहे ती आता कोसळणार आहे. यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. आणि जा लवकर, जितक्या लवकर जाशील तितक्या लवकर तुझे पैसे जाऊन घेऊन ये. फ्रेंड्स, rumor spread like this. Deepchand was cutting the hair of an elderly gentleman. एक elderly gentleman आहे, त्या माणसाचा हा दीपचंद कटिंग करत असतो. Was so startled that his hand shook and he nicked his customers right here. आणि ही धक्कादायक बातमी ऐकल्यानंतर दीपचंदचे हात थरथर कापायला लागतात आणि या थरथरलेल्या हाताने त्या कस्टमरचा उजवा कान थोडासा त्या उजव्या कानावर त्याच्याकडून कात्रीने कट बसतो. द कस्टमर हेल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. तो कस्टमर वेदनेने किंचाळतो आणि त्याला धक्काही बसतो. पेन बिकॉज द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ अवफुल न्यूज ही हॅड जस्ट हिअर. त्याला वेदना होते कारण त्याला त्या कात्रीने कट बसलेला असतो. डिस्ट्रेस धक्का का बसतो, बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हिअर्ड. आणि ती धक्कादायक बातमी त्याने जी आता ऐकली आहे. विथ वन साइड ऑफ हिज निक स्टील अनशेवन. एक बाजूची कटिंग त्याची बारीक राहिलेलीच होती. ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर्स व्हेअर देअर वॉज अ टेलिफोन. आणि घाई गडबडीने तशीच अर्धवट कटिंग सोडून हा रस्त्याच्या पलीकडे असणारे एक जनरल स्टोअर्स आहे, जिथं एक टेलिफोन बूथ आहे, त्याच्याकडे टेलिफोन आहे, तिथं तो पटकीने जातो. ही डायल्ड सेट गोविंदराम्स नंबर. आणि तिथून तो सेट गोविंदरामचा नंबर डायल करतो. द सेट वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. ते जे सेट आहे ते काश्मीरला गेले हॉलिडे स्पेंड करायला, सुट्ट्या. ओ वॉज दॅट सो. द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. आणि तो असं म्हणतो, हो का, काश्मीरला गेले सुट्ट्यासाठी. आणि या जेंटलमॅनला त्याच्या बोलण्यावर विश्वास येत नाही. त्याच्या घरी फोन लावलेला असतो सेठ गोविंदरामच्या. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. आणि घाईघाईने पुन्हा तो फोन ठेवतो, त्याला त्याच्यावर विश्वास बसत नाही. घाईघाईने पुन्हा दीपचंदच्या शॉपमध्ये येतो. द बर्ड हॅज फ्लोन. पक्षी उडाला. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. त्यांनी काय केलं, शहर सोडून गेले. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. आणि आता खात्री पडली की 100% बँक दिवाळखोरीत आलेली आहे. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि तो ताबडतोब त्याचं जे ऑफिस आहे त्याच्या दिशेने तो चेकबुकची आणि इतर गोष्टीची व्यवस्था करण्यासाठी तटकेने तिथून बाहेर पडतो. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. जंगलामध्ये जसा वनवा पेटतो तशी ही बातमी वनव्यासारखी पूर्ण पीपलनगर शहरात पसरते, गावात पसरते. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप. या जनरल मर्चंट पासून इतर दुकानामध्ये पोहोचते. सर्क्युलेटेड अमॉंग द कस्टमर्स. आणि मग या शॉपमध्ये असणाऱ्या कस्टमरनी ही बातमी ऐकली की ते बाहेर गेल्यानंतर पुन्हा इतर लोकांना सांगायला सुरुवात करते. अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन. वेगवेगळ्या दिशेने ही बातमी पसरायला सुरुवात होते. टू द बेटल सेलर. पान विक्रेत्याकडे जाते. द टेलर, जो शिंपी आहे, त्याच्याकडे ही बातमी पोहोचते. द फ्री व्हेंडर, छोटे मोठे जे दुकानदार आहेत, हातगाड्यावाले आहेत, यांच्याकडे जी बातमी जाऊन पसरते. द ज्वेलर, सोनार. द बेगर सिटिंग ऑन द पेव्हमेंट. आणि रस्त्यावर बसणारे जे भिकारी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा ही बातमी जाऊन धडक. ओल्ड गणपत द बेगर. एक म्हातारा भिकारी आहे ज्याचं नाव आहे गणपत. हॅड अ क्रॉक्ड लेग. त्याचा जो पाय आहे तो वाकडा आहे. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेव्हमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. आणि तो वाकडा पाय मुडपून अनेक वर्षापासून तो रस्त्यावर तिथं बसत असतो. त्याची बसण्याची जागा फिक्स असते आणि तिथं बसून तो काय करत असतो, भीक मागत असतो. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. कुणीतरी संध्याकाळी यायचं 2 चाकाची गाडी घेऊन त्याला घ्यायला आणि त्याला घेऊन तिथून चालल्या जायचं. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. त्याला कधीच कुणी चालताना पाहिलेलं नाही. बट नाऊ, आत्ता,
ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, जेव्हा त्याला हे त्या गणपतला कळतं की बँक ही दिवाळखोरीत निघाली आहे, गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन, या गणपतने सगळ्यांना चकित करून टाकलं. लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युअली रनिंग ॲट द टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. हा गणपत सगळ्यांना आश्चर्यचकित करून टाकतो. जसा बसलेला असतो तसा तटकीने उडतो आणि एकदम जोरात उडी मारून त्या बँकेच्या दिशेने तो काय करतो, टॉपच्या स्पीडने, म्हणजे सगळ्यात आधी सगळ्यात पुढे निघेल अशा स्पीडने तो तिथून पळायला सुरुवात करतो. इट सून बिकम नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन सेव्हिंग, आणि तेव्हा लोकांना कळलं की ह्याचे 1,000 रुपये सेव्हिंग बँकेमध्ये आहेत. मेन स्टूड इन ग्रुप ॲट स्ट्रीट कॉर्नर, माणसं ग्रुप तयार करून रस्त्याच्या कडेला कॉर्नरला डिस्कसिंग द सिच्युएशन, या परिस्थितीवर चर्चा करत असतात. पीपल नगर सेल्डम और नेव्हर हॅड फ्लड्स, अर्थक्वेक्स और ड्रॉट. अशा प्रकारचा पीपल नगर मध्ये क्वचितच कुठंतरी संकट आलेलं असेल, कुणाचे भांडणं झालेले असतील, किंवा कधी या पीपल नगर मध्ये फ्लड म्हणजे पूर आलेला नाही, अर्थक्वेक्स कधी झालेला नाही, म्हणजे भूकंप कधी नाही, ड्रॉट दुष्काळही कधी या पीपल नगरने पाहिलेला नाही. अँड द इमिनंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन फ्रेंझी. मात्र पीपल नगर बँक बुडणार या बातमीने अनंत प्रकारच्या चर्चेला यामुळे तोंड फुटलं. लोक वाटेल ते अंदाज बांधू लागले आणि प्रत्येक जण सैरभैर झाल्यासारखं वागत होते, बोलत होते. काही जण आपण असे वेळेत पैसे काढून घेतले. सम बुस्टेड ऑफ देअर फॉरसाइटनेस, कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्फ ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. काही लोक तर स्वतःचे बडाया मारायला सुद्धा मागं पुढं पाहत नव्हते की काही दिवसापूर्वीच आम्ही आमचे पैसे काढून घेतले. अशा पद्धतीच्या अनेक वेगवेगळ्या चर्चा तिथं सुरू झाल्या. ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन, काही लोक तर माहिती आम्ही बँकेत काही ठेवलंच नाही. अदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश पुटिंग, अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या भावना तिथं व्यक्त करत होते. कुणी म्हणायचं माझे पैसे मी केव्हाच काढून घेतले, कुणी म्हणायचं मी पैसेच ठेवले नाहीत. काही लोक ज्यांचे पैसे आहेत त्याच्यामुळं परेशान होते, वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या भावना तिथं व्यक्त करत होते. ऑल डाऊन टू एक्सेस अंडर इन बाय सेठ गोविंदराम, आणि प्रत्येक जण सेठ गोविंदराम यांच्याविषयी वेगवेगळे चर्चा करत होते. द सेठ हॅड फेल्ड द स्टेट, काही लोक म्हणायचे की सेठने राज्य सोडून गेले. सेड वन, ही हॅड फेल्ड द कंट्री, सेड अनदर दुसरा म्हणतो की त्यांनी देशच सोडला. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर, सेड थर्ड तिसरा म्हणतो की ते पीपल नगर मध्येच लपून बसले. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टर्बाईन ट्री, सेड फोर्थ, अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. सकाळी सकाळी जो मुलगा झाडायला येतो त्यांनी तर असं पाहिलंय की सेठ गोविंदराम यांनी त्या चिंचेच्या झाडाला फाशी घेतलेली आहे. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश, दुपारपर्यंत त्या छोट्याशा बँकेला आपल्या रोख रकमेला असंख्य गोष्टींना त्याला तोंड द्यावं लागलं. अँड द हरॅस्ड मॅनेजर वॉज इन अ डायलेमा, आणि तो हताश झालेला तो बँकेचा जो मॅनेजर आहे तो एकदम द्विधा मनस्थितीत होता. इमर्जन्सी फंड कुड ओनली बी ऑब्टेन फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टन्स. बँकेसाठी जो इमर्जन्सी म्हणजे आपत्कालीन जो फंड असतो, जी रक्कम असते ती उभी जर करायची असेल तर ती दुसऱ्या बँकेतून जाऊन आणावं लागतं. 30 किलोमीटर इतकं अंतर होतं. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्यूड द क्राऊड टू वेट अंटिल देन, आणि त्याला तिथून जाऊन पैसे घेऊन येण्यापर्यंत ही जी गर्दी आहे ही गर्दी थांबेल किंवा थोपून धरता येईल एवढी त्याची मनाची खात्री नव्हती. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊस बोट इन काश्मीर, आणि काश्मीरमध्ये हाऊस बोट असतात पाण्यामध्ये तलावामध्ये, त्या हाऊस बोटमध्ये कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही अशा ठिकाणी गोविंदराम जाऊन बसलेले होते, म्हणून मॅनेजरचा त्याचा कॉन्टॅक्ट झालेला नव्हता. पीपल वेर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे, लोक दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवले जाऊ लागले की तुम्ही उद्या या. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट, आणि अशा पद्धतीचा जो आवाज आहे तो कस्टमरच्या कानी पचनी पडणारा नव्हता. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड ऑन द स्टेप ऑफ द बँक शाउटिंग गिव्ह अस अवर मनी और वी विल ब्रेक इन, आणि मग हा आवाज त्यांना न ऐकणारा आवाज की उद्या या पैसे घेऊन जा असा आवाज ते कस्टमरने ऐकलं नाही, आणि ते लोक
बँकेच्या बाहेर आले आणि पायऱ्याजवळ एका बाजूला उभा राहून जोरजोरात घोषणा देऊ लागले, गिव्ह अस अवर मनी ऑर वी विल ब्रेक इन. मोठमोठ्याने वरडू लागले, आमचे पैसे आम्हाला द्या, नाही तर आम्ही बँक फोडू. अँड फेच द सेट, किंवा आम्ही फरफटत वडत आणू त्या सेटला. वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर, आणि आम्हाला माहिती आहे सेट आतमध्येच आहेत, सेफ डिपॉझिट लॉकर मध्ये लपलेले आहेत. मिसचिफ मेकर्स हु डिडंट हॅव अ पैसा इन द बँक, हे जे मिसचिफ मेकर्स असतात, जे अशा अफवा पसरवण्याचं किंवा लोकांना जास्तीचं प्रेरणा देण्याचं काम करतात, या लोकांचा बँकेत पैसाही नव्हता. जॉईन द क्राऊड, त्यांनी ही क्राऊड जी आहे ही गर्दी जॉईन केली. अँड आर्ग्युमेटेड देअर मूड, आणि या लोकांच्या भावना भडकवण्याचं काम त्यांनी केलं. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लेस्केट देम, या मॅनेजरनी बाहेर येऊन दरवाजाजवळ येऊन लोकांच्या भावना शांत करण्याचा प्रयत्न केला. ही डिक्लेअर दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी, त्याने असं जाहीरही केलं की बँकेकडे प्रचंड पैसा आहे. बट नो इमिडिएट मीन्स ऑफ कलेक्शन इट, परंतु इतक्या तात्काळ पैसा गोळा करण्याचं कुठलंही माध्यम माझ्याकडे नाही. ही अर्ग्ड देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे, आणि तो लोकांना विनंती करतो तो मॅनेजर की घरी जा आणि उद्या या, 100% तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. वी वॉन्ट इट नाऊ चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड, आणि ती क्राऊड जी आहे, गर्दी आहे, ती काय म्हणते, आम्हाला आत्ताच पाहिजे, नाऊ नाऊ नाऊ, आत्ता आत्ता आणि आत्ताच पाहिजे. अँड अ ब्रिक हर्टल थ्रू द एअर अँड क्रॅश्ड थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक, आणि अचानक कुठून तरी एक वीट भरकीनी येते आणि वाऱ्यामधून जोरात आवाज करत ती जाऊन बँकेच्या खिडकीच्या काचाला जाऊन आदळते आणि ती काच फुटते. त्या बँक नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक, दुसऱ्या दिवशी नथू त्या बँकेच्या पायऱ्या झाडण्यासाठी तिथे येतो. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स, तो असं बघतो की प्रचंड कचरा, काचाचे तुकडे त्या पायऱ्यावर पसरलेले आहेत. रेझिंग हिज हँड्स इन अ गेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड, आणि त्याला हे सगळी परिस्थिती बघितल्यानंतर, आधीच त्याला पगार मिळत नसतो आणि हे सगळं परिस्थिती बघितल्यानंतर तो दोन्ही हात वरी करतो, एकदम त्याचा स्वभाव चिडचिडा होऊन जातो आणि तो जोरात ओरडतो, हॉलिगन्स, गुंड कुठले, सन्स ऑफ डॉंकी, गाढवाचे लेक, ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट, हे पैसे उशिरा देण्यापेक्षाही महाभयानक काम आहे. इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज, आणि असं दिसतंय की लोकांनी माझं काम इथं वाढवून ठेवलेलं आहे. ही स्मोड द स्टेप्स विथ द ब्रूम्स स्कॅटरिंग द रिफ्यूज, आणि तो त्याच्या हातातला जो झाडू आहे तो झाडू तो घेतो, चिडून जाऊन त्याने तो झाडू पायऱ्यावर जोराने आपटायला सुरुवात करतो आणि त्यामुळे त्याचा जो कचरा आहे पायऱ्यावर जमा झालेला तो आणखी इकडं तिकडं पसरायला सुरुवात होते. गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमॅन्स बॉय, तो जो धोब्याचा मुलगा आहे तो नथूला म्हणतो गुड मॉर्निंग, गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल, आणि तो त्या सायकलवरून खाली उतरतो. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द 1st ऑफ नेक्स्ट मंथ, पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून तू नवीन जॉब करायला तयार आहेस का? यू विल हॅव टू, आय सपोज, मला असं वाटतं की तू जायला पाहिजे. नाऊ दॅट द बँक इज गोइंग आउट ऑफ बिझनेस, आणि ही बँक दिवाळखोरीत निघालेली आहे. हाऊज दॅट, सेड नथू, कसं काय? हॅवंट यू हिअर? वेल, यू वुड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. अरे तुला माहित नाही कसं घडलं हे? तू थांब, पीपल नगरचे अर्धे लोक इथे येतील आता त्यांचे पैसे मागण्यासाठी. अँड ही वेव्ड cheerfully, he did not have a bank account and sped away on his cycle, आणि तो आनंदाने म्हणतो की माझी या बँकेमध्ये खातं नाही, माझं कुठल्याही बँकेमध्ये खातं नाही असं म्हणतो आणि आनंदाने तो सायकलवर तिथं बसून निघून जातो. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स, नथू पुन्हा पायऱ्या झाडायला सुरुवात करतो. मटरिंग टू हिमसेल्फ, स्वतःमध्ये तो तोंडातली तोंडात पुटपुटतो. वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क ही सॅट डाऊन ऑन द हायस्ट स्टेप, जेव्हा तो त्याचं काम संपवतो तेव्हा पायऱ्या, सगळ्यात उंच जी पायरी आहे त्या पायरीवर जाऊन तो बसतो. टू वेट द अरायवल ऑफ द मॅनेजर, आणि कशामुळे बसतो तर मॅनेजर कधी येईल याची वाट बघ. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे, आणि त्याला असं वाटतं की आता आपला पगार आपण घ्यायलाच पाहिजे असा तो निर्धार
तिथं कळ. हु वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. कुणी असा विचार केला होता का की ही बँक दिवाळखोरीत निघेल? ही सेड टू हिमसेल्फ. तो स्वतःलाच म्हणतो. अँड लुक्ड थॉटफुली इन टू द डिस्टन्स. दूरवर पाहत तो विचार करतो. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड. आणि असं कसं घडलं असा तो विचार करतो. फ्रेंड्स, दिस इज व्हॉट द स्टोरी इज अबाउट. हाऊ द र्युमर स्प्रेड्स. कशा पद्धतीने र्युमर स्प्रेड होतं, या सगळ्या गोष्टीचं वर्णन या रायटरने या पूर्ण स्टोरीमध्ये केलेलं आहे. फ्रेंड्स, I had made a separate video of chit chat section. This is the video of full explanation of the story. In the next video, we will meet English workshop of this chapter. Friends, thank you very much for being with DJK. You can follow us on Instagram, Facebook, Telegram, Twitter also. If you want to search my channel, you can search by name Dadasaheb Kashid. Friends, this channel is for English learners only. Thank you.